हाय. यश अजून आला नाहीये. तो नक्की परीकडे गेला असणार. खरंच तो परीशी माझं लग्न वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बोलला तर, आणि असंही परीशी त्याचं चांगलं जुळतं. त्याचं ऐकून परीने काहीतरी डोक्यात घेऊ नये म्हणजे झालं. काकू. अरे यश तू. नमस्कार. नमस्कार नमस्कार. बरं झालं तुम्ही इथेच भेटलात. परी कुठे? अरे ती बसली आज चेहरा पाडून. का? तिचं प्रोजेक्ट होत नाहीये ना म्हणून. म्हणूनच आम्ही तिला मदत करायला म्हणून आलोय. हो का? छान छान. तुम्ही बसा ना. मी ह्यांना चहा देऊन आले जरा. ओके. तुम्ही घेणार का दोघं? नाही नाही नको. थँक्स. आलेच मी. हो या या. कोणी आहे का घरात? कसा आहे तुझा बच्चा? बरी आहे. बरी आहे. पण फ्रेंड, तू इथे कस काय ऑफिसला नाही गेला? तर मी तुला म्हणालो होतं ना तुझ्या प्रोजेक्ट साठी मी तुला मदत करायला येईन म्हणून. मी आलो. ये! आणि मी तुला म्हणालो होतं ना मी सोबत एका न्यू फ्रेंडला सुद्धा घेऊन येणार आहे. बोलवू त्याला. ए न्यू फ्रेंड ये ना. न्यू फ्रेंड. हाय परी. फ्रेंड इकडे आहे ना. हा माझा न्यू फ्रेंड नाहीये. हे मला आवडत नाही. मी तुझ्यासाठी काय आणलंय माहितीये का? तुझ्यासाठी चॉकलेट आणलंय. आई समोर नसताना मी दुसऱ्यांकडनं खाऊ नाही घेत. चॉकलेट्स का आणले? मला डायबिटीज आहे हे सुद्धा माहिती नाही. कसे होणार माझे तुम्ही फ्रेंड? ते माझे फ्रेंड नाहीये. अगं असं कसं बोलतेस तू? हे बघ तू माझी कोण आहेस? फ्रेंड. आणि हे माझे कोण आहेत? फ्रेंड. आणि तुझी आई पण माझी फ्रेंड आहे म्हणून मी तुझा फ्रेंड झालो ना. तसंच आता हा पण तुझा फ्रेंड होणार. न्यू फ्रेंड. आणि अगं ह्याच्यामध्ये खूप टॅलेंट आहे. म्हणून तर मी याला घेऊन आलो इकडे प्रोजेक्ट मध्ये तुझी हेल्प करायला. माझा प्रोजेक्ट तर पॅलेस आहे. अगं तुला माहितीये का हा सगळ्यात चांगलं काय बनवतो? काय? पॅलेस. पॅलेस? हा म्हणून तर मी घेऊन आलो याला इथे. काय रे न्यू फ्रेंड तू बनवू शकतोस ना पॅलेस? हो हो हो. बनवूया ना आपण. तुझा पॅलेस बनवूया. पण खूप कठीण असतं ना पॅलेस बनवणं. हो प्रचंड कठीण असतं. तू आम्हाला शिकवशील का रे न्यू फ्रेंड कसं बनवायचं पॅलेस? हो शिकवीन ना. ऑफकोर्स. देन लेट्स गेट स्टार्टेड. चलो चलो फटाफट आपण रेडी करूया. हे वरती बसून कसं होणार? आपण आकाश कंदील कसं बनवलं होता खाली बसलो होतो की नाही तसं आपण ना हे आधी बाजूला करूया. खाली. हो की नाही? बरोबर ना? खाली हे बाजूला खाली बसून. करूया. हा न्यू फ्रेंड या, या, या. जरा हे बाजूला करूया आपण. ओके. हा ओके ना न्यू फ्रेंड? ओके 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 ओके. पॅन्ट जरा टाईट आहे. बाकी काही नाही. आधी काय करायचं न्यू फ्रेंड? बेसनी सुरुवात करायची असते का? बेसनी सुरुवात करूया. राईट राईट राईट.
हा, व्हेरी गुड. असा. हो, सोपा आहे हा तर. ओके. आणि मग आपण स्ट्रॉ घेऊया आधी. आपण स्ट्रॉ घेऊया स्ट्रॉ घ्यायचे. आणि त्यानंतर मग आणि स्ट्रॉ नंतर मग स्टिक घेऊया. अच्छा, स्टिक्स घ्यायच्या. ओके. आणि मग ती स्ट्रॉ आणि स्टिक डिंक राईट. डिंक. अच्छा, डिंकाने ते चिकटवायचं. स्ट्रॉ आणि स्टिक डिंकने चिकटवायचं. आपण तसं करूया मग, जसं न्यू फ्रेंड सांगतोय तसं. हो की नाही? हे बरोबर केलंय ना न्यू फ्रेंड? हा हा हा, बरोबर. परी, जरा पाणी आणते बेटा, तहान लागली आहे. हा. थँक्यू बेटा. काय करताय तुम्ही? राहू द्या, मी बघतो काय करायचं ते. बसा शांतपणे. वाह, अरे वाह न्यू फ्रेंड, काय मस्त पॅलेस तयार करताय तुम्ही. हा, सुपर्ब ना, व्हेरी नाईस. मी काय म्हणतो, जा परी, तुझ्या बाकी फ्रेंड्सना सांगू नये किती मस्त पॅलेस बनवतायत न्यू फ्रेंड, है ना? जा पण. काय करताय तुम्ही? राहू द्या, ती यायच्या आत मला तयार करायचं हे. आता तुम्ही बसा शांतपणे. परांजपे वकील या वेळेला तर ऑफिसमध्येच असतात. बाहेर गेले असतील का? सर कुठे गेले? सर बाहेर गेलेत. कुठे बाहेर म्हणजे? सर आम्हाला सांगत नाहीत. बरं. परांजपे नक्की यश सोबत परीला भेटायला गेले असणार. हा यश पण ना. करू का परांजपेंना एक फोन? नको, बरं नाही वाटणार. ग्रीनवर पिंक देऊ ना, चांगला दिसेल ना. ग्रीन वरती पिंक? राहू द्या परांजपे, मी करतोय ना. ओके, तुम्ही आराम करा, बसा शांतपणे. मस्त गेला आपण. तुम्ही खरंच क्रेडिटेबल आहे.
मी विचारतो न्यू फ्रे किती वेळ अजून न्यू फ्रेंड किती वेळ हे काय झालंच. तू जा जा थोडा वेळ अजून खेळू नये तोपर्यंत कम्प्लीट करतो हा. काय करताय तुम्ही परांजपे हा. बसा जरा शांत एका जागी. बरं मुलांना तुम्हाला माहिती आहे का आज ना परीचा न्यू फ्रेंड आलाय आणि तो परीसाठी काय बनवतोय माहितीये पॅलेस. तुम्हाला बघायचंय. हो पॅलेस पॅलेस पॅलेस. ओके ओके आपण बघूया तयार झालंय का पॅलेस. ओके डोळे बंद करा एंड One, two, three. वाव पॅलेस ये मस्त आहे ना. हो यु नो मला असा पॅलेस कधीच करता आला नसता. काय रे तुम्हाला सगळ्यांना आवडला ना. हो जाऊन सांगा आई वडिलांना तुम्हाला पण असा पॅलेस मला पण पाहिजे मला पण पाहिजे बागो. मला पण पाहिजे. तुला कसा वाटला परी. खूप आवडला. थँक्यू बोल ना न्यू फ्रेंडला. त्यांनी एवढा छान पॅलेस बनवला तुझ्यासाठी. से थँक्स. थँक्स बोल ना परी. थँक्यू. दॅट्स नॉट फेअर परी. न्यू फ्रेंडनी एवढा छान पॅलेस बनवला तुझ्यासाठी आणि तू थँक्यू असं बोलते. से थँक्यू न्यू फ्रेंड. थँक्यू. वेलकम. परी आई आई तेव्हा न्यू फ्रेंडने माझ्यासाठी पॅलेस बनवला. थँक्यू. ही कोणाची रूम आहे. अरे मी सांगतो बघ तुला. कुठल्याही नवीन नात्याची सुरुवात मैत्रीनेच होते ना. आणि आज परीनेही परांजपेंना मित्र म्हणून स्वीकारले. आय एम शुअर या नवीन नात्यालाही ती लवकरच स्वीकारेल.
परी, या पॅलेस मध्ये तुझ्यासोबत न्यू फ्रेंड आला तर चालेल ना? हो, मी प्रिन्सेस, आई क्वीन, तू किंग. तर आमच्या सोबतच राहायचं हा पॅलेस मध्ये. Shit. 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 काय चाललंय काय तुझं? तू काही बोलणार आहेस की फक्त शॅश शॅश ही एवढंच करणार आहेस? हे सगळं सांगितल्यानंतर मी काय बोलावं अशी तुझी अपेक्षा आहे मला सांग, मी ती पूर्ण करतो. अपेक्षा काही नाहीये, फक्त जेवढं घडलं तेवढं मी तुला सांगितलं. दॅट्स इट. अहो सर, घडवलंय तुम्ही आता, करता करविता झालायस तू आता. सिंपल गोष्ट आहे. मी तुला काय म्हणलं, एक मुलगी तुला आवडते, तू तिला जाऊन सांग की मला तू आवडतेस, बरोबर? नाही म्हणालास, ठीक आहे, सांगू नको. मी नंतर काय म्हणलं तुला, किमान हे स्वतःच्या मनाशी आपल्या मित्राजवळ मान्य कर की मला ती आवडते. तू तेही नाही म्हणालास, ठीक आहे. नंतर तू काय केलं, एका भलत्याच मुलाचा लग्नाचा प्रस्ताव तिच्याकडे घेऊन गेलास, जे चूक होतं, तरी मी काही बोललो नाही, ठीक आहे. आणि आता काय, त्याचं इम्प्रेशन पडावं म्हणून तू तिच्या घरात जाऊन काम करतोयस आणि नाव त्याचं देतोयस. ह्याला मी काय रिॲक्ट करू यार? नाही, तू एक काम करतो, एक स्क्रीन प्ले लिही, एखादा सिनेमा लिही आणि नाव दे त्याला, सजनी की शादी सजना बाराती. काय मूर्खासारखं बोलतोयस तू? लिमिट असते यार समीर. अरे मी हेच म्हणतो यश, एखाद्याच्या आयुष्यात लुडबुड करण्याला लिमिट असते यार. मी काही लुडबुड वगैरे करत नाहीये आणि मी हे स्वतःहून करत नाहीये. काकूंनी विश्वासाने एक जबाबदारी माझ्यावर दिली आहे, तेवढी मी पार पाडतोय. दॅट्स इट. अरे कसली जबाबदारी? ती काय भाजीपाला आणायची जबाबदारी आहे का, की पिशव्या पिशव्या घेऊन निघालायस तू आपल्या मार्केटमध्ये? एका मुलीला लग्नासाठी तयार कर अशी जबाबदारी आहे, आणि ती मुलगी आहे जी तुला आवडते हे मान्य कर ना. समीर, तुझे बोलतोयस ते मला कळतंय की फक्त मैत्री नाहीये. एक्झॅक्टली, हे प्रेम. मला फक्त एवढंच कळतंय की नेहाचं आणि परीचं भलं व्हावं म्हणून मला काहीतरी करायचंय, आणि त्यासाठी कोणी काही म्हटलं ना तरी मला जे हवं ते मी करणारच. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मित्र म्हणून नेहाचं भलं व्हावं म्हणून तू हे सगळं करतोयस, बरोबर? हो. कारण काकूंनी तिच्या लग्नाचा प्रस्ताव तुझ्याकडे आणला होता, बरोबर? हो. तसंच जग्गूनी तुझ्या लग्नाचा दिलेला प्रस्ताव मी तुझ्याकडे घेऊन येतो आणि तुला सांगतो की तुझी सगळी ही सो कॉल्ड जबाबदारी पार पाडली ना की तू लग्न करशील. अरे त्याचा आणि माझ्या लग्नाचा काय संबंध आहे? का संबंध नाही? तुला वाटतं ना मित्र म्हणून तिचं भलं व्हावं? ऑफकोर्स. मलाही वाटतं मित्र म्हणून तुला त्रास होऊ नये म्हणून. मी लग्न का करत नाहीये हेही तुला माहिती आहे. जे घडले ते मी विसरू शकत नाही. अरे ते बाबा विसर, आता किती दिवस ते पकडून बसायचंय? आणि एक साधी गोष्ट मला सांग, नेहाचं भलं व्हावं म्हणून तू हे सगळं करतोस, बरोबर? येस. मग हेच भलं तुला चांदणीच्या वेळेला का नाही दिसलं? ती चालली होती ना तिचं लाईफ सेटल करायला, लग्न करायला. प्रॉब्लेम काय होता मग तुला? फरक आहे समीर, फरक आहे. ती एका जास्त श्रीमंत मुलासाठी मला सोडून गेली होती. समीर, मला सतत असं वाटत होतं की आमचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तेवढं पुरेसं आहे, बट क्लिअरली तिच्यासाठी तसं काही नव्हतं. मी तेव्हा यशवर्धन चौधरीच होतो समीर, पण परिस्थिती वेगळी होती. तेवढे पैसे नव्हते माझ्याकडे. आज गोष्ट वेगळी. आज मी हवं ते विकत घेऊ शकतो, हवं ते करू शकतो. आणि आज मौनच भीती आहे माझ्या मनामध्ये. कशावरून माझ्या आयुष्यात येणारी मुलगी माझ्या पैशांकडे बघून येत नाहीये. अच्छा, म्हणजे तुला असं म्हणायचंय की उद्या जर तू नेहाकडे तुझ्या भावना व्यक्त केल्यास आणि ती जर तुला हो म्हणाली तर ती या सगळ्या पैशांकडे बघून हो म्हणाली? त्यातली आहे ती? नाही ना. मग मी म्हणजे ती तशी आहे की नाही हा मुद्दाच नाहीये समीर. मुद्दा फक्त एवढाच आहे की मला एका मुलीला आणि तिच्या आईला जेन्युइनली मदत करायची, कारण त्यांची माझ्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची जागा आहे.